राज्यातील लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे, कारण राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेचे हायकोर्टात जोरदार समर्थन केले आहे व या योजनेला आव्हान देणारी याचिका फेटाळून लावण्याची विनंती सरकारने कोर्टाकडे केली आहे। सरकार प्रतिज्ञापत्राद्वारे दावा केला आहे की राज्याचे आर्थिक आरोग्य चांगले आहे व सरकारच्या प्रतिज्ञापत्रानुसार 2024-25 मध्ये महाराष्ट्रीय वित्तीय तूट 2.69% आहे। कायद्यानुसार 3% वित्तीय तूट ठेवता येते व वित्तीय तूट 3%पेक्षा कमी असणाऱ्या टॉपच्या 3 राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश आहे। तर लाडक्या बहिणींनो, एकतरी धोका टाळली की आपली योजना ही काही बंद पडणार नाही, ही योजना सुरूच राहणार आहे। सरकारने हे सुद्धा स्पष्ट केले आहे की सर्व जे काही वैज्ञानिक प्रक्रिया पाळूनच लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी करण्यात आली आहे। सरकारने कोर्टाला सांगितले की याचिकाकर्त्याचे आकडे दिशाभूल करणारे आहे, त्यामुळे याचिका फेटाळण्यात यावी, तसेच दिशाभूल केल्याबद्दल याचिकाकर्त्यांना दंड ठोठावला जावा अशी सुद्धा मागणी सरकारने केली आहे। महत्त्वपूर्ण माहिती आहे, नक्कीच या व्हिडिओला शेअर करा। अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्याला फॉलो व सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।